नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईराम. मुलांनो, आज आपण मराठी विषयाचा इयत्ता 4थीचा अभ्यास करणार आहोत. आपण गेल्या भागामध्ये आकाशातल्या चंद्रा या कवितेची आणि नामाची उजळणी केली. आता आपण या भागामध्ये घरचा डबा हा जो आपला परीक्षेला येणारा दुसरा धडा आहे त्याची आपण उजळणी करत आहोत. मी थोडक्यात तुम्हाला या घरच्या डब्याच्या पाठामध्ये काय सारांश सांगितला आहे ते सांगते. मुलांनो, घरचा डबा या पाठामध्ये साहिल आणि समीप हे जे दोन मित्र आहेत ते यांचं शाळेतलं संभाषण या पाठामध्ये दिलेलं आहे. साहिलला मधल्या सुट्टीत डबा खायचा नाही आहे आणि त्याला बाहेरचा खाऊ म्हणजे बाहेर जे जे काही चांगलं मिळतं ते स्वतःच्या पैशाने खायचं आहे आणि त्यासाठी तो त्याच्या मित्राला म्हणजे समीपलासुद्धा घेऊन जातो आहे. पण समीपला मात्र हे सगळं हानिकारक आहे, उघड्यावरचे पदार्थ खाऊ नयेत हे सगळं तो साहिलला नीट समजावून सांगतो आहे आणि घरचा डबाच आपल्यासाठी किती चांगला आहे ते सांगतो आहे. बच्चों, घरचा डबा इस पाठ में साहिल और समीप ये जो दो दोस्त हैं, इन दोनों दोस्तों की बातचीत स्कूल में मतलब पाठशाला में कैसे वो दोनों बातचीत कर रहे हैं ये सब इस पाठ में दिया हुआ है. और जो हमारी रिसेस होती है वो रिसेस में हम जब खाना खाते हैं तो साहिल को उसके माँ ने दिया हुआ घर का खाना नहीं खाना है, तो बाहर जो कुछ भी मिलता है अच्छा वो सब उसको बाहर का खाना खाना है. तो उसका जो दोस्त है समीप, उसको भी वो बाहर जाके ये सब खाने वाला है, लेकिन समीप को बाहर की चीज़ों से जो कुछ भी बीमारियां होती है वो सब पता है और इसीलिए वो साहिल को भी ये सब चीज़ें कैसे हमारे शरीर के लिए हानिकारक है ये समझाता है. मुलांनो, आता आपण समीप साहिलला वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे कसं समजावून सांगतो ते पाहूया. म्हणजे साहिलला बर्फाचा गोळा खायचा असतो, पण समीप त्याच्यावरही सांगतो की बर्फाचा गोळा खाल्ल्यामुळे घसा कसा खराब होतो. त्याचप्रमाणे मिठाई, वडापाव यांसारखे सुद्धा उघड्यावरचे जे पदार्थ आहेत ते खाऊनसुद्धा वेगवेगळे आजार होतात. आणि त्याचप्रमाणे तर साहिल म्हणतो की हे सगळे पदार्थ खाऊन आजार होतात, मग आपण बोरं, आवळं, करवंदे ही फळं खाऊया, फळं तर चांगली असतात की नाही. पण समीप यावरही म्हणतो की ही फळंसुद्धा स्वच्छ पाण्याने धुतल्याशिवाय खायची नाहीत, कारण की त्याच्यावरसुद्धा जंतू बसलेले असतात, माशा बसलेल्या असतात. त्यामुळे ही फळंसुद्धा बाहेर आपल्या शाळेच्या बाहेर जरी विकत असली तरी ती स्वच्छ धुतल्याशिवाय खाऊ नयेत. आणि त्याचप्रमाणे जे बाहेरचे विकतचे पदार्थ आहेत जे आपण मधल्या सुट्टीत घरचा डबा न खाता खातो ते सुद्धा खाऊ नयेत. त्यांचाच एक जो मित्र आहे जय, त्याचं उदाहरण समीप साहिलला देतो की त्याचे पोट रोज दुखते, कारण तो काय करतो तर रोज केक खातो. त्यामुळे हे बाहेरचा केक खाल्ल्यामुळे त्याचं पोट रोज दुखतं, म्हणून बाहेरचे विकतचे पदार्थ खाऊ नयेत. समीप साहिल को समझाता है कि बर्फ़ के गोले से कैसे बीमारियां होती है और जो खुली हुई चीज़ें हैं बाहर वो खाने से भी मतलब वड़ा पाव, मिठाई ये सब चीज़ें खाने से भी बहुत सारी बीमारियां हमें होती है. वैसे भी जो भी फल जो बिना पानी के धोए हुए हमें खाने नहीं चाहिए और जो बाहर से हम लोग चीज़ें खरीदते हैं वो भी रोज़ रोज़ नहीं खानी चाहिए. वो जो उनका जो और एक दोस्त था जय, वो रोज़ बाहर से केक खरीदता था और खाता था, उसकी वजह से उसका पेट हर रोज़ दुखता है. बघा मुलांनो, या समीपने किती वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे साहिलला समजावले की बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ खायचे नाही आहेत. त्याचप्रमाणे आपला घरचा डबा म्हणजे आई जो घरचा आपल्या बनवून देते सगळं जेवण खाणं ते कसं स्वादिष्ट आणि पौष्टिक असतं ते सुद्धा समीप साहिलला समजावून सांगतोय. म्हणजे आईच्या हातची ताजी पोळी भाजी जास्त पौष्टिक असते हे समीप साहिलला समजावून सांगतो आणि साहिललाही ते समजतं.
की आपल्या आईने बनवलेली रोजची ताजी पोळी भाजी, वेगवेगळा आई जो घरी बनवते खाऊ, तोच किती पौष्टिक असतो, म्हणजेच आपल्यासाठी किती हेल्दी असतो आणि त्यामुळे आपल्याला कुठलाही आजार होत नाही. मुलांनो, मला वाटतं आपण हे पुन्हा एकदा या घरच्या डबा या पाठाची थोडीशी उजळणी घेतली आहे. या पाठात काय काय सांगितलं आहे, साहिल समीप या 2 मित्रांचं संभाषणात काय काय सांगितलं आहे, साहिलला समीप कसा समजावून सांगतो की बाहेरचं खाणं कसं अपौष्टिक असतं आणि आपल्याला वेगवेगळे आजार होऊ शकतात, आपण आजारी पडू शकतो, आणि घरचं खाणं म्हणजे घरचा डबा, आईने बनवलेलं ताजं जेवण कसं आपल्यासाठी पौष्टिक आहे ते समीप साहिलला या पाठात समजावून सांगतोय. आणि या पाठातून तुम्हीसुद्धा घरचं जेवणच कसं चांगलं आहे ते नक्कीच समजलं असाल अशी मी आशा करते. आता आपण या पाठावरच्या उजळणीकडे, म्हणजेच आपण पाठात काय लिहिलं आहे ते तर पुन्हा समजावून घेतलंच, पण त्याचप्रमाणे या पाठावरच्या प्रश्न उत्तरांकडे आता वळूया. मुलांनो, आता आपण या पाठावरची प्रश्न उत्तरांची उजळणी करूया. प्रश्न पहिला, रिकाम्या जागा भरा. क्लिक द करेक्ट ऑप्शन टू फिल द ब्लँक्स. पहिलं, तो नेहमीच बर्फाचा डॅश गोळा खातो. आता मला सांगा, हा पाठ जर तुम्ही नीट वाचला असेल आणि नीट त्याचा अभ्यास केला असेल तर तुम्हाला याचं उत्तर नक्कीच कळेल. इथे 3 ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. पहिला आहे पिवळा पिवळा, दुसरा आहे काळा काळा आणि तिसरा आहे लाल लाल. तुम्हाला एक्झामला सुद्धा 3 ऑप्शन दिलेले असतील, 3 म्हणजेच पर्याय दिलेले असतील आणि त्यातून तुम्हाला एक करेक्ट पर्याय शोधायचा आहे. तर आता मला सांगा, याच्या तो नेहमीच बर्फाचा लाल लाल गोळा खातो. अगदी बरोबर. इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. मी आता इथे तुम्हाला रंगाने म्हणजेच ब्रशने करून दाखवलं आहे, पण तुम्हाला पेपरमध्ये एक्झाममध्ये क्लिक करायचं आहे तिकडे जे उत्तर तुमचं बरोबर आहे. तर तो नेहमीच बर्फाचा लाल लाल गोळा खातो. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न दुसरा, एका शब्दात उत्तरे लिहा. क्लिक द करेक्ट आन्सर गिवन बिलो. बघा, एका शब्दात तुम्हाला उत्तर सांगायचं आहे ह्याचं प्रश्नाचं. पहिला आहे प्रश्न, जय रोज काय विकत घेऊन खातो. मी पुन्हा एकदा वाचते, जय रोज काय विकत घेऊन खातो. इथे पण तुम्हाला 3 ऑप्शन्स दिलेले आहेत, केक, पिझ्झा आणि बर्गर. मला वाटतं मी आता जो तुम्हाला उजळणी घेत होती पाठाची त्याच्यातसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला नक्की याचं उत्तर येईल. काय विकत घेऊन खातो जय? तर केक. अगदी बरोबर. मग केकच्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न तिसरा, चूक की बरोबर ते लिहा. क्लिक ट्रू ऑर फॉल्स आफ्टर रीडिंग द गिवन सेंटेन्सेस. बघा, तुम्हाला जे काही प्रश्न उत्तर देतील ते वाचले की तुम्हाला ते ट्रू ऑर फॉल्स म्हणजे चूक की बरोबर आहे ते सांगायचं आहे. साहिलच्या घशातील गाठी सुजल्या. वाक्य आहे, साहिलच्या घशातील गाठी सुजल्या. आठवतंय का तुम्हाला कोणाच्या घशातील गाठी सुजलेल्या? बरोबर, हे साहिलच्या घशातील गाठी सुजल्या हे वाक्य काय आहे? चूक आहे. साहिलच्या घशातील गाठी सुजल्या होत्या का? नाही. म्हणून हे वाक्य चूक आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न चौथा, कोण कोणास म्हणाले ते लिहा. कोण कोणास म्हणाले ते लिहा. क्लिक द करेक्ट ऑप्शन टू आन्सर हू सेड टू whom. क्लिक द करेक्ट ऑप्शन टू आन्सर हू सेड टू whom. पहिला आहे, नको रे बाबा, मी मुळीच पैसे आणले नाहीत. काय आहे पहिला प्रश्न? नको रे बाबा, मी मुळीच पैसे आणले नाहीत. हे कोण कोणाला म्हणाले बरं? अगदी बरोबर, समीप साहिलला म्हणालाय. समीपने पैसे आणले नव्हते की नाही, म्हणून समीप काय म्हणाला साहिलला की अरे नको रे बाबा, मी मुळीच पैसे आणले नाहीत. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 5वा, समानार्थी शब्द लिहा. समानार्थी शब्द लिहा. क्लिक द करेक्ट मीनिंग. बघा, तुम्हाला इथे जो शब्द दिला आहे त्याचं करेक्ट मीनिंग म्हणजे सिमिलर वर्ड बघायचं तुम्हाला आहे इथे की खुश. मग खुश या शब्दाचा समानार्थी शब्द काय येणार बरं? रडका, दुःखी
आणि आनंदी हे 3 ऑप्शन तुम्हाला इकडे दिलेले आहेत. मग खुश या शब्दाचा समानार्थी आहे आनंदी. अगदी बरोबर. आनंदी हा या खुश या शब्दाचा समान अर्थावाला शब्द आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 6वा, विरुद्धार्थी शब्द लिहा. क्लिक द करेक्ट अपोजिट्स. क्लिक द करेक्ट अपोजिट. मगाशी समानार्थी बघितला, आता आपल्याला अपोजिट वर्ड बघायचा आहे, म्हणजे विरुद्धार्थी शब्द आपल्याला इथे बघायचा आहे. आणि काय प्रश्न दिला? बाहेर. बाहेर या शब्दाचा तुम्हाला अपोजिट वर्ड सांगायचा आहे. काय असेल बरं बाहेरचा? तुम्हाला इथे 3 ऑप्शन बघा कोणते कोणते दिलेत. आत, घरात आणि पलीकडे. सांगा बरं, बाहेर या शब्दाचा विरुद्धार्थी होणार आहे आत. आत बाहेर बोलतो की नाही आपण? आत बाहेर. मग बाहेर या शब्दाचा विरुद्धार्थी आहे आत. इथे मी रंगवलेलं आहे. तुम्ही तिथे परीक्षेमध्ये तुम्हाला त्या ऑप्शनच्या बरोबर ऑप्शनच्या समोर क्लिक करायचं आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 7वा, लिंग ओळखा. क्लिक द करेक्ट जेंडर. बघा इथे लिंग ओळखायचं आहे. क्लिक द करेक्ट जेंडर. आई. मला वाटतं आपण जो आकाशातल्या चंद्रा ही कविता बघितलेली त्याच्यासुद्धा आपण हा प्रश्न बघितलेला, तुम्हाला कळलं असेल. आई या शब्दाचं लिंग कोणतं आहे, म्हणजे पुल्लिंग, स्त्रीलिंग की नपुंसकलिंग, हे तुम्हाला इथे सांगायचं आहे. आता मला सांगा काय येणार बरं? तो आई बोलतो का आपण? ते आई बोलतो का आपण? नाही. तर काय बोलतो? ती आई. म्हणून त्याचं जेंडर काय येणार आहे? तर स्त्रीलिंग. अगदी बरोबर. तुम्ही बोलून बघायचं आहे. जो शब्द दिला असेल म्हणजे तुम्हाला बरोबर ओळखता येईल. आई या शब्दाचं जेंडर काय आहे? तर स्त्रीलिंग. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 8वा, वचन बदला. प्रश्न 8वा आहे वचन बदला. क्लिक द करेक्ट नंबर. क्लिक द करेक्ट नंबर. तुम्हाला वचन बदलायचं आहे. इथे मुलांनो प्रश्न नीट वाचा. वचन बदलायचं आहे, वचन ओळखायचं नाही आहे. त्यामुळे कावळा या शब्दाचं वचन, म्हणजे कावळा हे काय आहे? एक कावळा आपण बोलतो, म्हणजे एक वचन आहे. म्हणजे जर वचन बदलायचं असेल तर या एक वचनाचं कावळा या शब्दाचं अनेक वचन काय येणार? मावळा येणार का? कावळे येणार का? का कावळी येणार? मला सांगा. कावळा हे एक वचन आहे, मग त्याचं अनेक वचन येणार. अगदी बरोबर. कावळे हे अनेक वचन येणार आहे. आणि तुम्हाला कावळे या शब्दाच्या इथे क्लिक करायचं आहे, म्हणजे तुमचं अगदी बरोबर उत्तर सबमिट होणार आहे. मुलांनो हे वेगवेगळे प्रश्न मी ह्या घरचा डबा या पाठावर इथे तुम्हाला दिलेले आहेत. आणि आपण आकाशातल्या चंद्रा गेल्या भागामध्ये त्याच्यावरचे कवितेवरचे सुद्धा अशाच प्रकारचे प्रश्न बघितलेले आहेत. तुम्हाला हे जे मेन प्रश्न आहेत ते तुमचे सारखेच राहणार आहेत, फक्त त्यातले जे सब क्वेश्चन्स आहेत ते तुमचे वेगवेगळे येणार आहेत. म्हणून मी आकाशातल्या चंद्रा या कवितेवरचे पण प्रश्न तुम्हाला दाखवले आणि घरचा डबा या पाठावरचे पण प्रश्न तुम्हाला दाखवले. त्यामुळे या दोन्ही कविता आणि पाठ या दोन्हीवरच्या प्रश्नांची तुमची आता नक्कीच उजळणी नीट झाली असेल. आता आपण पाठ आणि कविता यांची तर उजळणी झाली. पुन्हा एकदा आपण जरा नामाची सुद्धा पुन्हा एकदा उजळणी करूया. मला माहिती आहे मी आकाशातल्या चंद्रा या कवितेबरोबर तुमची नाम या व्याकरणाच्या भागाची उजळणी केली होती. पण आता जर ज्यांना तेव्हासुद्धा कळलं नसेल तर त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा नामाची उजळणी घेत आहे. आपण आता इथे बघूया नामाची डेफिनेशन. नाम म्हणजे काय? तर नाऊन. मग त्याची डेफिनेशन आपण पुन्हा एकदा इथे समजून घेऊया. कोणतेही व्यक्ती, प्राणी, स्थळ, वस्तू किंवा काल्पनिक वस्तू यांना दिलेल्या नावाला नाम असे म्हणतात. बघा मी आधीही सांगितलं की कोणत्याही व्यक्तीचं नाव असेल किंवा नात्याचं आजी आजोबा किंवा एखाद्या मुलामुलीचं नाव असेल, पुरुष स्त्रीचं नाव असेल, प्राण्यांचं नाव असेल, पक्षी पशुपक्षी, स्थळ, एखाद्या ठिकाणाचं नाव असेल, घरातल्या वस्तू किंवा बाहेरच्या वस्तूंचं नाव असेल, फूल फळ या सगळ्या गोष्टी. त्याचप्रमाणे काल्पनिक वस्तू या, आता काल्पनिक गोष्टी मी सांगितलेल्या की तुमची आजी तुम्हाला गोष्टी सांगत असेल, परीकथा, राक्षसाच्या कथा, राजांच्या कथा, तर या सगळ्या गोष्टी अस्तित्वात नाही आहेत, पण त्या
गोष्टी काल्पनिक आहेत, म्हणून या काल्पनिक गोष्टींनासुद्धा जी नावं दिलेली आहेत त्यांना नाम असं म्हणतात. आता मी इथे तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. प्रकाश हे सुद्धा एक मुलाचं नाव आहे. वाघ हे एका प्राण्याचं नाव आहे. ठाणे हे सुद्धा आपलं एक शहराचं, जिल्ह्याचं नाव आहे. खुर्ची ही आपल्या घरातल्या एका वस्तूचं नाव आहे. त्याचप्रमाणे परी आणि राक्षस हे म्हणजेच काल्पनिक गोष्टीतल्या नावं आहेत. म्हणजे तुम्हाला वाक्यामध्ये या पैकी काहीही जरी नाव आलं तर ते नाम आहे हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. आणि परीक्षेलासुद्धा तुम्हाला आता वेगवेगळी कितीही कठीण उदाहरणं दिली तरी तुम्ही ती ओळखू शकाल अशी मी आशा करते. नामाची म्हणजेच नाऊनची डेफिनेशन तुम्हाला कळली आहे. मी इथे तुम्हाला विविध उदाहरणं पण दिली आहेत. आता आपण जसं आकाशातल्या चंद्र आणि घरचा डबा या पाठावर आधारित प्रश्न बघितले, त्याचप्रमाणे नाम या व्याकरणावर पण आपण एक प्रश्न बघूया. खालील वाक्यातील नाम ओळखा. खालील वाक्यातील नाम ओळखा. क्लिक द करेक्ट नाऊन. बघा इथे तुम्हाला ह्या वाक्यामधलं नाम ओळखायचं आहे. मुलांनो, एकेका वाक्यात कधी कधी दोनापेक्षा जास्तसुद्धा किंवा एकापेक्षा जास्त नाम म्हणजेच नाऊन येतात. पण पर्यायांमध्ये म्हणजेच आन्सरमध्ये जे नाम दिलं आहे त्यातलंच तुम्हाला नाम ओळखायचं आहे. जी उदाहरणं तुम्हाला आन्सरमध्ये दिलेली आहेत त्याच्यातलंच नाम कोणतं आहे तेवढं ओळखायचं आहे. तर इथे आपल्याला एक वाक्य दिलं आहे, मुकुल आणि चित्रा आंबे खात आहेत. मुकुल आणि चित्रा आंबे खात आहेत. या वाक्यामध्ये खरं तर एकापेक्षा जास्त नाम आहेत. कोणती कोणती आपण ती पहिला ओळखायची का? तर मुकुल, चित्रा आणि आंबे ही नाम इथे ह्या वाक्यामध्ये आहेत. 3 नाम इथे दिलेले आहेत. पण पर्यायांमध्ये म्हणजे ऑप्शनमध्ये आधी आपण बघायचं आहे की कोणते कोणते ऑप्शन्स दिलेले आहेत. आणि चित्रा आणि खात म्हणजे ह्या वाक्यात जरी 3 नाम असले तरी या ऑप्शनमध्ये तुम्हाला एकच नाम इथे दिलं आहे, ते म्हणजे चित्रा. मग मुलांनो, कन्फ्यूज व्हायचं नाही आहे की 3 नाम आहेत मग इथे पर्यायांमध्ये कसं एकच कसं. तर तुम्हाला पर्यायांमध्ये एकच जे ऑप्शन करेक्ट येणार आहे ते तुम्हाला क्लिक करायचं आहे. म्हणून जरी इथे तुम्हाला 3 नाम या वाक्यात दिले असतील तरी तुम्हाला या वाक्यातलं चित्रा हे नावच क्लिक करायचं आहे. मुलांनो, मला वाटतं तुम्हाला नामाची पण आता उजळणी नीट झाली असेल अशी मी आशा करते. आणि परीक्षेला तुम्हाला म्हणजेच या FA2च्या एक्झामला मराठीमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळतील. आणि हे जे दोन्ही उजळणीचे भाग मी सांगितलेले आहेत, आकाशातल्या चंद्र आणि घरचा डबा, त्याचप्रमाणे नाम, या सगळ्या उजळणीवरून तुम्ही अभ्यास करून तुम्हाला मराठीचा पेपर जो आहे तो चांगला जाईल असं माझी आशा आहे. तुम्हाला सगळ्यांना FA2 परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.